दिवंगत लोकनेते आणि माजी आमदार विनायक मेटे यांच्या अपघाती निधनाला 4 वर्ष पूर्ण झाली आहेत। मेटे यांच्या अपघात प्रकरणावरून डॉक्टर ज्योती मेटे यांनी गंभीर सवाल उपस्थित केलेत। मेटे यांच्या अपघातातील चालकावर सुरुवातीपासूनच संशय असल्याचं सांगत संबंधित आरोपी न्यायालयीन प्रक्रियेदरम्यान वारंवार गैरहजर राहत असल्याचा आरोप ज्योती मेटे यांनी केलाय। संबंधित व्यक्ती सामाजिक जीवनात सक्रिय असून त्याच्याकडे गाड्या आहेत, तसंच बैलगाडा शर्यत आयोजित करण्यासाठी पैसा कुठून येतो याचाही गांभीर्याने तपास झाला पाहिजे, अशी मागणी ज्योती मेटे यांनी केली आहे। या सगळ्या मुद्द्यांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा करणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय। सगळे शिवसंग्रामचे मावळे हेच मला विचारत आहेत की किंबहुना गेले काही दिवस म्हणजे ज्या ड्रायव्हरवरती आरोप आहे आणि आरोपपत्र दाखल न्यायालयात झालेला आहे, परंतु न्यायालयामध्ये त्याच्यामध्ये आरोप निश्चिती होऊ शकत नाहीये, कारण तो आरोपी वारंवार न्यायालयामध्ये अनुपस्थित राहतोय। न्यायालयीन प्रक्रियेचा आम्ही पूर्णपणे आदर करतो। अनेक कार्यकर्ते मला हे सांगत असतात की त्याच्याकडे ही गाड्या किंवा त्याच्याकडे बैलगाडा शर्यती आयोजित करण्यासाठी किंवा अन्य कुठल्या गोष्टी करण्यासाठी हे सगळं त्याच्याकडे येतंय कुठून, म्हणजे याचाही अतिशय गांभीर्याने विचार केला गेला पाहिजे।